झाला आज दुकानात साफसफाई करायची आहे. आता गिऱ्हाईक याचा टाइम झाला. तू आता आला वाटते. तुम्हाला दिसून नाही राहिलो का मी आता आलो तर? असं करा, तुम्ही चष्मा घ्या, मी घरून डब्बा घेऊन निघालो का तुम्हाला दिसन मग. दुकानात झाडू मार आपल्या, साफसफाई कर फटाफट. गिऱ्हाईक येते आता. मालक झाडू तर मी काल घरी नेला आपल्या मावाले. आणायला भुलूनच गेलो. डब्बा आणायचा नाही भुलला का? डब्बा आणायचा भुललो होतो, पण बायकोनं मागून धावत धावत आणून दिला. बघ गिऱ्हाईक येत आहे आपल्या दुकानात. हा, तुम्हाला काय पाहिजे? अबे बाळ्या काय विचारून राहिल्या दुकानात नाही तू? तुला काय पाहिजे ते? का संग्रहालय वगैरे फिरायला आल्या, चपलीच्या दुकानात आल्या, चपलाच मागून ना. तेव्हा दुसरं बी गिऱ्हाईक येत आहे. ते तर तरुण मुलगी आहे, गिराईक कसं म्हणतात? त्यालाच गिऱ्हाईक म्हणते रे बाबा. बाळ्या मॅडा दाखवतो का नाही रे बाबा चप्पल कोण मले? आता एवढ्या साऱ्या चपला दुकानात लावून आहे, दिसत नाही का तुम्हाला? हा बोल बाई बाळा बोल. कोणती चप्पल दाखवू? मला ना लग्नासाठी चप्पल पाहिजे. हा, तुम्हाला किती नंबरची चप्पल पाहिजे? हे बघा, हे चप्पल तुम्हाला बरोबर होते. चांगली चप्पल गॅरंटीवाली दाखव. गॅरंटी वॉरंटीवाली. काय गॅरंटी घेऊन बसल्या? परवाच्या दिवशी आमच्या दुकानातून एक बाई चप्पल घेऊन गेली आणि पायरीच्या खाली उतरत नाही तर लगेच गाडीनं उडवलं तिला. मरून गेली बिचारी. चप्पल राहिली चपलीच्या जागी. माणसाची असते गॅरंटी, नाही ती चपलीची गॅरंटी कुठे असते? तुमच्या दुकानात लोक चपला घ्यायला आले तर मग काय रोड क्रॉस कर मरतेस का? काय बाळ्या शिल्लकची गोष्टी करून राहिला? चप्पल दाखव ना. चप्पल चप्पल करते ती बाई. चप्पल कोण नाही दाखव तू? दाखवूनच तर राहिलो मालक. दाखवतच काय चप्पल? अरे ते तुझी चप्पल काय दाखवतं? तुझी चप्पल का सोन्याची आहे का? मग काय आपल्या दुकानातल्या चपला सोन्याच्या आहे का? अरे बाळ्या बाळ्या तुला काय करून मला समजत नाही. अरे नवीन चपला दाखव. तो दाखवतो ना मालक, चपलाच दाखवतो. बघ आणखी दुसऱ्या गिऱ्हाईकाला त्याला चपला दाखवा लागते. इथं कटावून गेलो बाया नोकराले माय बी. तर वाटलं कमी पैशात नोकर भेटलं, चांगला झालं. हे तर डोक्याच्या वर आहे वाटते. ते काय तुमची 5 नंबरची चप्पल? अरे बाबा, पायात घालून पायातच घालायची का? नाही डोक्यात घालून माया. वा वा, काय कॉमेडी आहे माणूस खरंच. अरे बापरे, तुमचे पाय तर खूपच लांब. असं वाटतं शरीरानं या पायाला वाळायला चान्सच नाही दिला. तुमच्या दुकानात का आलेल्या माणसाचा अपमान होते का? माझ्या तोंडावर मला जाडी म्हणत आहे. मी तसं नाही म्हणलं, तुमचा पाय लहान आहे म्हणलं. अरे बाळ्या बाळ्या तू चप्पल देतं का? तू काय करतं का? अशांत माझ्या गिऱ्हाईक पैसे तू. ना बाबा, तुमच्या दुकानात यायला नाही पुरत. माझ्या तोंडावर जाडी बाई म्हणून राहिला. तसं नाही म्हणलं मावशी तुम्हाला. तसं नाही म्हणलं त्यानं. तुमचे पाय लहान आहे म्हणलं, बस एवढंच म्हणलं. दाखवणार बाळ्या चांगली चप्पल दाखव ना. मालक तुम्ही दाखवा या बाईला चप्पल. मी त्या दुसऱ्या कस्टमरला दाखवतो. नाही नाही दाखव चप्पल दाखव. ठीक आहे, दाखवतो. हो, इथं तर दिवसभर दुकानात थांबा वाटते. मजाच मजा आहे. खूप कॉमेडियन आहे माणूस हा. तुला कॉमेडियन वाटते? मला टिंगल करून राहिला आणि तुला कॉमेडियन वाटते? ही चप्पल बघा, हेच घ्या तुम्ही. पण तुम्हाला उच्च टाकीची चप्पल पाहिजे. काऊन रे बा? मला उच्च टाकीची चप्पल पाहिजे. हे पतली चप्पल तर तुमच्या पायाखाली मरून जाईल. हाय हाय, आणखी मला जाडी म्हणली. तू मला चपला दाखवूच नको बा. मी चालली जाते या दुकानातून. तसं नाही म्हणलं ती चप्पल लहान आहे बा. ते म्हणून तुमच्या पायात चिळमुडून जाईल म्हणून म्हणलं. बाळ्या काय करतो? दाखवून चप्पल. दाखवूनच तर राहिलो मालक. मी काय करू? माझा स्वभाव तसा आहे, बोलाचा मोकळा बोल तुम्ही. यायला खराब वाटते, मी काय करू? हो, किती कॉमेडी नाही हा. खूप कॉमेडी बोलते. तुझ्या चप्पलवर नंबर आला म्हणजे समजेन तुला किती कॉमेडी करते ते. तुम्ही इकडे या का मावशी? तुम्ही इकडे या, तुम्हाला मी चप्पल दाखवतो. जा तिकडे जा. तुम्हाला ते मालक चप्पल पडे. दाखवा बाबा, तुम्ही दाखवा चप्पल. त्यानं तर परेशान केलं. दाखवा दादा, मला चप्पल दाखवा. मला लग्न आहे, मला लग्नासाठी चप्पल पाहिजे. लग्नासाठी चप्पल पाहिजे ना, मग हे अंगूरवाली चप्पल नका घेऊ ना. सुधी नाही वाटत ना तुमच्या पायात. ही चप्पल बघा, ही चप्पल मस्त आहे, उच्ची बी आहे. तुम्हाला उच्च हिलवाली चप्पल पाहिजे. आणि या चप्पल घालून तुम्हाला लग्नातून पळून बी जाता येते. म्हणजे मला का पोयाचं शिकून राहिले का? मी का ही चप्पल घालून लग्नातून पळून जाईन? असं नाही म्हणलं. परवा एक बाई आमच्या दुकानातून ही चप्पल घेऊन गेली आणि लग्न लागायच्या आधीच ते पळून गेली तेच चप्पल घालून, म्हणून म्हणलं. बाळ्या उलट्या सीध्या गोष्टी करू नको ना. चप्पल दाखवून गिऱ्हाईकाले. चप्पल असतं दाखवत आहे मालक, पण माझा स्वभाव मोकळा आहे ना, म्हणून मी मोकळ्या गोष्टी करतो. आणखी दुसरी दाखव, कोणती दुसरी चप्पल लग्नासाठी पाहिजे. हे घ्या, हे पण याला व्हील नाही आहे, तुम्हाला व्हील पाहिजे. काऊन की तुम्ही बुट्टी आहे ना. पहा बरं, हे मला बुट्टी म्हणून राहिला. अशाने गिऱ्हाईक येईन का दुकानात? बाळ्या काय करतो तू? हा, असं म्हणत असते का गिऱ्हाईकाले? मी सांगितलं ना बा, माझा स्वभाव मोकळा आहे. जे मनात आलं ते बोलून देतो. पोटात गाय नाहीये. आता समजलं किती मोकळा आहे ते. मला म्हणत होती कॉमेडियन आहे. याला तुम्ही दवाखान्यात पाठवा. ते असा माणूस ठेवत नका जाऊ दुकानात. मी चाललो मग दवाखान्यात. ते थांब बाळ्या, तू दवाखान्यात गेला तर दवाखान्यातले सगळे पेशंट पाहून जाईल. तू इथंच थांब दुकानात बाबा, इथंच थांब. दाखवा ना बा, मला चप्पल दाखवा. हो दाखवतो मावशी. या नोकराने तर माझ्या नाकात दम केलेला आहे. मला गिऱ्हाईक समजावायच्या आधी याला समजावं लागते. मग तुम्हाला अशी चप्पल नाही पाहिजे तर मग कशी पाहिजे? परीची चप्पल पाहिजे, ते उडते ते. मला उडायचं नाही आहे, जमिनीवरच राहायचं आहे. मला अशी चप्पल दाखव. मालक अशी चप्पल आहे का आपल्या दुकानात? कोणत्या कंपनी आहे ते? अशी म्हणजे दुसरी चप्पल दाखव बाळा, दुसरी. असं होय, हे दुसरी दाखवते चप्पल. हे चप्पल पहा, हे पसंत पडते का तुम्हाला? हे चप्पल खूपच छोटी आहे ना, थोडीशी मोठी पाहिजे. मग आता हे मापायातली येईल का तुम्हाला?
अहो दादा, मूर्ख दादा, मला लेडीज चप्पल पाहिजे. तुमच्या पायातली जेंट्स चप्पल आहे. चप्पल चप्पल होते, लेडीज काय जेंट्स काय. आपली पायाचं संरक्षण तर करतेस ते. लेडीजले लेडीज चप्पल दाखव ना तू. माणसाची चप्पल घेऊन काय बसला? लेडीजले माणसाचे पॅन्ट शर्ट घालायला चालते, मग माणसाची चप्पल काऊन नाही घालत बा? हे का मला तोंडावर हे माय उलानी करून राहिला, उलानी देऊन राहिला. मी पॅन्ट शर्ट घालून आहे. अरे बाबा, पॅन्ट शर्ट घालते, आजकाल फॅशन आहे. तू काय या जगाला सुधरवायला निघाला का? याचाच तर दिमाग सुद्धा नाही, तर हे काय जगाला सुधरवणार आहे? त्याच्या बाहेर तोंड्या दोस्त आलाच पुढं शेंबा तोंड्या. कैसाही माजरी सारखा रस्ता काटते आमचा. आता विचारण कुठे चालले, काय चालले? अरे वहिनी वहिनी, अरे गणेश वहिनी दिसते का फक्त? तुझ्या दोस्त नाही दिसत का? काय लावलं हमेशा वहिनी वहिनी, कुठे चालल्या वहिनी? चाललो आम्ही जान्नू मध्ये. जान्नू मध्ये तर लोक माणसाचा हुळा वाजायला नाही. तिकडे काय तुम्ही का मा सप्त्याचा हुळा भासता का? अबे गण्या, मी का मेलो का? मी जिवंत आहे ना. मा कुठे हुळा भासता तुम्ही? अरे यायला सारखं विचारलं तर हे एवढे गोष्टी सांगते. पण तुम्ही चालले कुठे एवढं तर सांगा का? अबे गण्या, आम्ही चाललो चप्पल घ्यायला. चपला नाही आम्हाला. मी तुझ्याकडे याच्यासाठी आलतो का बा, आम्ही मोर्चा काढून राहिलो. पोरं सर्व मोर्चा काढून राहिलो, तहसीलवर नेऊन राहिलो बा. जशी लाडली बहीण योजनेचे बायाले 1500 भेटते, तसे आम्हाला बी द्या बा काही ना काही. असं होय, मग तुम्ही बायाचा हिरस करा. अबे पण ते लग्नच नाही झालं ना. लग्न झालं तर भेटून. लग्न करायचं म्हणतं तर वहिनी तुमची एखादी बहीण आहे तर द्या ना आम्हाला. पोरी असतं भेटून नाही राहिल्या. आता 1500 रुपये भेटल्यावर पोऱ्या भेटणं मुश्किलच आहे बा. का बे गण्या, माया साया का तुम्हाला रस्त्यावर पडल्या आहे का? मा साया सर्व शाळा शिकून राहिलं. तुझ्या वहिनी इकडे ढोबरं नाही घासत. वहिनी तुम्हाला हे कसा पसंत पडला? हे पसंत नाही पडला, पण याच्या मागे इस्टेट आहे ना म्हणून. हो हो, हे मेल आहे तरी उद्या इस्टेट तुमच्या जवळ राहते. अबे गण्या, मला का मारायच्या मागे लागले का रे? मी तर सगळ्याला मारून मारतो. कुठे म्हणून राहिलो भाऊ तसं? हे वहिनीच तर म्हणत आहे. बरं चला चला, आपल्याला चपला घ्यायचा आहे, लवकर जाऊ. याच्या मागे लागल्यानं बरं नाही होत आपलं. मित्र, आम्ही चपला घ्यायला जातो, तोपर्यंत या चॅनलले लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. सबस्क्राईब करा म्हणजे या चॅनलचे सदस्य बना. सदस्य बनले का तुम्हाला आमचे व्हिडिओ अपलोड केले का लगेच नोटिफिकेशन मिळेल. गिरायक येऊन नाही राहिलं बा, आता तर मजाच आहे. असं येऊ नको म्हण. पण ते बघ, गिरायक येऊन राहिलं. काय गिरायक येऊन राहिलं? मग सारखं दुकानातून गिरायक पडू नको. गिरायक काय येऊनच राहिलं का मग नाही बी? बापा 2 गिरायक आले. कोणाला दाखवू चप्पल? तुम्हाला पाहिजे का त्या बाईला पाहिजे? मला पाहिजे हो, मला पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला दाखवते चप्पल. भाड्या, चपला दाखव. उलट्या सीध्या गोष्टी करू नको. गिरायक पडून झाडू नको. नाही हो मालक. हे बघा, हे 4 क्वालिटी आहे, त्याच्यातून कोणती पसंत पडते ते सांगा. गॅरंटीवाली दाखव चप्पल, गॅरंटीवाली. असा गॅरंटी नाही, ते चप्पलची गॅरंटी कुठे? भाड्या सारखं सुद्धा सांग ना, सारखं सुद्धा दाखवू ना चप्पल. कोण असतं राहिलो मालक? हे चप्पल चांगली तर आहे, पण थोडीशी ठेंगणी आहे. मग असं करा, तुम्ही उच्ची व्हीलवाली चप्पल घ्या. उच्ची व्हीलवाली चप्पल तुम्हाला शोभून दिसून. उच्ची व्हील चप्पल घेतली आणि पाय मुडबळला तर मग कसं करा? तसं नाही, यांची हाईट कमी आहे ना, बुटके आहे, म्हणून उच्ची व्हीलवाली चप्पल घातली तर जराशी उंची वाढते. अरे भाड्या, तू यास दिमाग नको चालू ना. गिरायकाच्या मताने चप्पल देणं. गिरायकाच्या मतानच तर देत आहे मालक चप्पल मी. आता मला माझ्या तोंडावर बुटकी बाई म्हणाला. भाड्या, गिरायक की करतं का? गिरायक पळवतं आपल्या दुकानातून? तू सांग बरं. नाही हो मालक, चपलाच दाखवून राहिलो मी. माझा स्वभाव मोकळा आहे ना, म्हणून मी जे म्हणत असते ते बोलून देतो. करे 3-4 चपला पॅक कर ना, आम्हाला जाऊ दे बा. एक पतली कर, बुटकी कर आणि व्हीलवाली कर 2-4 चपला कर. आता काय, मा बायकोले 1500 रुपये महिन्याचे भेटतेच. ते 1500 रुपये निरा शोक पाण्यातच खर्च करायचे आहे. ते 1500 रुपये शोक पाण्यात खर्च नका करू. डिपॉझिट ठेवा, लेकराला शिकवा, चांगल्या कामी लावा. शोक पाण्यात पैसा गमावू नका. 4 चपला घेतल्यापेक्षा एकच चप्पल घ्या ना. भाड्या, तू गिरायकी करायला आहे का माझ्या घाटा करायला आहे? चांगली सल्ला देऊन राहील मालक, त्याच्यात घाटा काय आहे? कर, पॅक कर हे. तोपर्यंत मित्र, या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून आमचे व्हिडिओ अपलोड केले की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.